जय भीम. मी आनंदराज आंबेडकर अनुसूचित जातीच्या सर्व लोकांना आव्हान करतोय की काळाची पावलं ओळखा. आपलं आरक्षण संपुष्टात आणण्याचा अप्रत्यक्ष पद्धतीने प्रयत्न होतोय आणि आपल्या मागच्या पिढीने आपल्याला आरक्षण दिल्यामुळे आपली जी प्रगती झाली आहे ती कुठे संपवण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. त्यामुळे जागे व्हा. आत्ता जागे झाला नाही तर वेळ निघून गेलेली असेल आणि पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. तेव्हा माझं आपल्या सर्वांना आव्हान आहे, उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी खास संभाजीनगर येथे उपवर्गीकरण विरोधी संघर्ष परिषद 7 जूनला संध्याकाळी 6 वाजता तापडी या हॉलमध्ये घेण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांनी आतापर्यंत आंदोलन केली आहे उपवर्गीकरणाविरोधात त्या सर्वांना आणि घटनेचे जे तज्ज्ञ आहेत अशा सर्वांना त्यामध्ये बोलवण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे उपवर्गीकरण विरोध का आणि त्याच्याने या अनुसूचित जातीमधल्या लोकांचं आरक्षण कसं संपणार आहे याची कारण मीमांसा सांगितली जाणार आहे. त्याचबरोबर सरकारचं षडयंत्र ओपन केलं जाणार आहे. तेव्हा माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी या संपूर्ण अनुसूचित जातीच्या समाजाला डिप्रेस क्लास नावाने संबोधलं होतं. बाबासाहेब यांना कधी जात समजत नव्हते, तर ह्या एक वर्ग आहे ज्याच्या स्पर्शाने सुद्धा विटाळ होतो असा हा वर्ग. त्यांना एकत्र करून बाबासाहेबांनी ह्या डिप्रेस क्लासला आरक्षण दिलं होतं. पण दुर्दैवानं आज या आरक्षणामध्ये जाती निर्माण करून आपसामध्ये लढवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. तेव्हा माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे, अनुसूचित जातीमधल्या सर्व लोकांना की आपलं आरक्षण वाचवायचं असेल तर आणि आपल्याला योग्य ते मार्गदर्शन मिळण्यासाठी 7 तारखेला संभाजीनगर येथे हजारोच्या संख्येने या आणि खऱ्या अर्थानं आपले काही किंतु परंतु मनामध्ये असतील ते आपले दूर करा आणि त्यासाठी ही जी परिषद घेतलेली आहे. त्यानंतर पुढचा आराखडा याच परिषदेमध्ये जाहीर करण्यात येईल. तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रमुख अनुसूचित जातीतल्या नेत्यांनी, सर्व जातीमधल्या नेत्यांनी या परिषदेला हजर राहून आपलं म्हणणं त्यामध्ये मांडावं एवढी कळकळीची विनंती करतो. जय भीम, जय भारत.